आई वडिलाचे काय दशा करतो म्हणून काय म्हणतो चर्चामध्ये कोणी जातं सेविका सेविका का तरी पती देवाला काय म्हणता परमेश्वर धन्यवाद तर परमेश्वर आहे कारण की वाराणसी आलेले परमेश्वर मानला म्हणून एवढी पाहिजे शक्ती आम्हाला लावला तर हे मार्गदर्शन जास्त करतो बाबा बोलावचे बोलवा आणि रपंट वाईट बोलणार नाही तर बाबाने जी शिकवण दिलं आई वडिलांनी संस्कार दिलं तेच बोलले तर त्या पत्नीच्या पतीदेव मेला बचत गटाची अध्यक्ष होती दवाखान्यात तिची मुलगी भरती होती पतीदेव घरी मेला दवाखान्यातून आली पहिले पतीदेवाजवळ आली असती रडली असती नाही पहिले गटाकडे गेली त्या गटाच्या बायाकडे बाबाची सेवक आर्थिक बाळे राकडे यांच्याकडे 51 रुपयाची भेट मिळाली धन्यवाद बाबाची कृपा असो सेवकांतर्फे नमस्कार काय केलं आई जीवन जे मरण पावले जी राकडे त्यांचे लहान भाऊ लक्ष्मणजी राकडे यांच्याकडे 100 रुपयाची भेट मिळाली धन्यवाद आपण बी मरणार आहोत ज्या मानवाचे ज्या दादाचे आज पूर्वीच्या जेवण आपण जेवत आहोत ज्या पूर्वीचा वडा आपण खात आहोत दुसऱ्या दिवशी या 8 दिवसात 7व्या दिवशी एकदम मरणारच आपण तर आपला बी तेरवीचा वडा कोणीतरी खाणार आहे असा नको समजा आपली चालती होते त्या बाईने काय केलं गटाकडे गेले बाहेर लोन पास होईल का हो म्हणते आंघोळीने काढलं एक गरीब पाणी सुद्धा नाही टाकलं कशी पत्नी आहे मग परमेश्वर कसा बनी म्हणून काय म्हणतो याच्यापासून प्रवास आला मला बाई याच्यापासून प्रवास आला मला बाई इस्टेट माझ्या नावावर अरे पहिल्याच दिवस तुमच्या सासऱ्याने इस्टेट तुझ्या नावावर केलं तो नवरा करल नाही करल तरी सासऱ्यानं केलं ना नाही का आई केलं का नाही पूर्ण इस्टेट ज्या दिवशी लग्न झाला लग्न होऊन नवरी येऊन या घरीत आली त्याच दिवशी या सासऱ्यानं तुझा आधार कार्ड झाला राशन कार्ड झाला नाव चलला हे इस्टेट तुझ्या नावावर झालं हा बाजी मेल्यावर स्टेज माझ्या नावावर आठवण येते भाऊ मेल्यावर आठवण येते भाऊ मेल्यावर आठवण येते भाऊ मेल्यावर
इथं नाही का आश्रम निघलेला आहे, इथं नेऊन ठेवून राहिलं, नागपूरला नेऊन ठेवून राहिले काय. बसावलं जागा पाहिजे. आणि मग तुमच्यावर वेळ आल्यावर तुमची बी पोरं तेथे नेऊन ठेवते. मी केले ह्याचा मतलब नाही सांगून राहिलो. बाबांनी ज्या पद्धतीने आयोजनाचे संस्कार केले